हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि हा आहे सोमवारचा व्हिडिओ. तर हा गेल्या सोमवारचा व्हिडिओ आहे, पण 8 दिवस झाले खूप लेट झालेला आहे व्हिडिओ टाकायला. कारण जरा थोडासा प्रॉब्लेम होता, माझी तब्येत वगैरे बरी नव्हती, त्यामुळे मी व्हिडिओ टाकलाच नाही. तर आम्ही चाललेलो आहोत राशीनला आणि तालुका कर्जतमध्ये हे गाव आहे राशीन. तर या ठिकाणी जगदंबा देवीचं मोठं असं प्रसिद्ध मंदिर आहे. तर या ठिकाणी शतचंडी महोत्सव चालू आहे मंदिरात. तर हा शतचंडी महोत्सव 4 तारखेलाच सुरू झालेला आहे. तर उद्या त्याची 11 तारीख आहे. तर उद्या 11 तारखेला समाप्ती आहे, शेवटचा दिवस आहे. तर आमचं ते ग्रामदैवत आहे, तर आम्ही त्यासाठी दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर आता आम्ही सिद्धटेक मार्गे राशीनला आलेलो आहोत, दौंड मार्गे. तर खूप छान असा रोड पण झालेला आहे. तर तुम्ही या सिद्धटेक मार्गेही दर्शनासाठी इकडे येऊ शकतात किंवा भिगवण मार्गे येऊ शकतात आणि तिकडून कर्जत मार्गेही तुम्ही येऊ शकतात. तर अशा पद्धतीने बघा, एकदम दुष्काळी भाग असल्यासारखा उन्हाळा अजून चालू व्हायचा, तरी इकडे कडक असा ऊन पडलेला आहे. आणि आम्ही आता पोचलेलो आहोत राशीनमध्ये. तर खूप छान असं भव्य मोठं मंदिर आहे आणि 10 दिवस झाले तिथे छान असा शतचंडीचा उत्सव चालू आहे. अहोरात्र मंत्रोपचार किंवा महायज्ञ चालू आहे. तर तुम्हाला पुढे ते व्हिडिओमध्ये सगळं बघायलाच भेटेल. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि त्या ठिकाणी हलत्या दीपमाळी पण आहेत, तर त्याही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बघू शकता, आम्ही आता मंदिराच्या ह्या मागच्या साईडने आलेलो आहोत. तर खूप सारी गर्दी दिसत आहे तिकडे. आणि आता मागच्या साईडला आम्ही गाडी लावून मग नंतर मंदिरामध्ये आतमध्ये जाणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला आतमध्ये. ही बॅक साईड आहे मंदिराची. तर मागच्या बाजूने आम्ही मंदिरात आतमध्ये प्रवेश करत आहोत. तर असं आतमध्ये गेल्यावर समोरची बाजू तिकडे पलीकडे आहे, ते पलीकडच्या बाजूने तिकडून समोर जाता येतं. आता या ठिकाणी मोठा असा भव्य मंडप बांधलेला आहे आणि आता या ठिकाणी दर्शनासाठी आतमध्ये जाण्याच. तर सुरुवातीलाच इथे महादेवाचं मंदिर आहे. तर आता ह्या मंदिरात तिथे मी दर्शन घेतलं आणि नंतर मग पुढे आतमध्ये जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी इकडे असा होम चालू आहे साईडला आणि इकडे बायका पण बसलेल्या आहेत. तर आम्हाला अगोदर दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही आता लाईनला लागलेलो आहोत दर्शनाच्या. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर सारी गर्दी आहे आतमध्ये आणि काहीच कळत नाही, इतके जोरजोरात या ठिकाणी मंत्रोपचार चालू आहेत. या ठिकाणी देवीला सोन्याचा मुकुट केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व बायका बसलेल्या आहेत आणि त्या सोन्याचा जो मुकुट आहे त्याची या ठिकाणी विधिवत अशी पूजा केली जात आहे. तर या ठिकाणी काहीच दिसत नव्हतं, तरी पण थोडासा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण काही दिसत नाही, खूप गर्दी होती. तर नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता आतमध्ये मी जात आहे. तर हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तर हे जे आहे समोर देवीचं दिसत आहे मुकुट आहे आणि या देवीच्या मुकुटाची आज विधिवत अशी पूजा केली जाणार आहे. तर पूर्ण 10 वर्षांनी हा कार्यक्रम होत असतो शतचंडीचा. या ठिकाणी खूप मोठा कार्यक्रम होतो. तर याचा मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. त्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला डिटेल हा व्हिडिओ दिसेल. तर त्यानंतर मग आम्ही चाललो होतो थोडं पुढे, कारण ते गर्दीमध्ये सगळे असे लोटालोटी करीत होते की पुढे चला पुढे चला पुढे चला सारखं. तर अशा ठिकाणी अशा पद्धतीने मोठं दगडी बांधकाम आहे मंदिराचं. खूप भव्य असं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर सारं मोठं मंदिर आहे. तर चला. हे बघा, अशा पद्धतीने इकडे देवीचं कार्यक्रम चालू आहे. मुकुट वगैरे चंदनाच्या पायाने धुतलेला आहे बघा. आणि हे आहे मेन प्रवेशद्वार. तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. तर हे आहे समोरून बघा तुम्ही, असं दिसतं. ह्या सभामंडप आहे मोठा. तर या ठिकाणीच ती पूजा वगैरे चालू होती. तर ते थोडासा बघण्याचा प्रयत्न करत होते, पण काही दिसत नव्हतं आतमध्ये. आणि गाडीवर आल्यामुळं ते आम्ही घरातून लवकर निघालो होतो, त्यामुळे माझ्या थोड्या चेहऱ्यावर सूज आली होती, कारण तोंडाला स्कार्फ वगैरे बांधलेला होता. तर बघा, हे पूर्ण जो मंडप दरवाजा आहे बघा, या ठिकाणी छान अशी फुलांची सजावट केलेली आहे आणि पूर्ण दरवाजा पितळेचा आहे हा. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, नक्कीच तुम्ही जाऊ शकता. खूप नवसाला पावणारी आणि देवी आहे. तर दरवाजाही तुम्ही बघू शकता, पूर्ण असा पितळेचा दरवाजा आहे.
तर आता आतमध्ये आम्ही जात आहोत आणि आतमध्ये गेल्यावर समोरच देवीची मूर्ती आहे, पण ह्या साईडने सरळ न जाऊ देता इकडून अशा लाईनची रांगा लावलेल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही इकडून रांगेमध्ये चाललो होतो. बघू शकता तुम्ही खूप सारी गर्दी आहे या ठिकाणी आणि असं छान असं फुलांनी सजवलेलं आहे आणि फुलांचं भरपूर सारं डेकोरेशन होतं, भरपूर सारं डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर असा हा महोत्सव होता, उत्सव होता. तर आम्हाला खूप लेट झालं होतं, आम्ही 8 दिवसांनी गेलो होतो आणि माझ्या कॅमेऱ्याला काय झालं होतं मला काहीच कळत नव्हतं. नंतर पुन्हा असं सफेद सफेद दिसायला लागलं, देवीचं चित्र पण दिसत नव्हतं. त्यानंतर पुन्हा हे अशा पद्धतीने छान मी त्याला सेट केला कॅमेरा आणि छान असे बघा देवीची मूर्ती तुम्ही बघू शकता जवळून. व्हिडिओ काढायला तर अजिबात अलाउड नव्हतं, तरी पण मी तसंच पटकन व्हिडिओ काढला. बघू शकता या ठिकाणी छान अशी फुलांची सजावट केलेली आहे आणि देवीचं रूप तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. देवीला भरपूर सारे दागिने घातलेले आहेत आणि आता हा जो चांदीचा मुकुट आहे तो काढून त्या ठिकाणी सोन्याचा मुकुट बसवला जाणार आहे देवीला, की त्या सोन्याच्या मुकुटाची बाहेर पूजा चालू होती. बघा तुम्हाला थोडंसं दाखवलं मी, तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, ते छान दिसेल तुम्हाला. याच्यामध्ये काय तुम्हाला एवढं क्लिअर दिसलं नाही ती व्हिडिओमध्ये. तर बघू शकता अशा पद्धतीने देवीचं दर्शन घेतलं आणि मग नंतर पुन्हा बाहेर येऊन थोडंसं झूम कॅमेरा करून हे छान असे देवीचा व्हिडिओ काढला आणि नंतर पुन्हा बाहेर आले आणि बाहेरच्या सर्व देवांचं दर्शन वगैरे घेतलं. तर बाहेरून तुम्ही बघू शकता खूप मोठा असा मंडप घातलेला आहे आणि हे आहे बारव. तर या ठिकाणी 5 नद्यांचा संगम झालेला आहे आणि अशी आख्यायिका आहे की याच नदीतून देवी उगम पावलेली आहे. तर या ठिकाणी मोठा महायज्ञ चालू आहे बघू शकता तुम्ही. तर हा महायज्ञ 24 तास अखंड रात्रंदिवस या ठिकाणी होम हवन मंत्र सगळं चालू आहे देवीचं. तर शेवटच्या दिवशी हा होम पेटवला जातो. यामध्ये जवळजवळ सर्व भाविक लोक नारळ आणून टाकतात आणि पूर्ण गावामध्ये धूर होईल एवढं मोठं, 2 दिवस त्याचा धूर जात नाही एवढा मोठा होम पेटवलेला असतो. तर मी थोडंसं पुढे जाऊन शूटिंग काढण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या जे कठडे लावलेले होते आतमध्ये, ते कठड्याच्या आतमध्ये कुणालाही जाऊन देत नव्हते. त्यात ही मध्ये एक बाई आली, तर मला ती व्हिडिओ व्यवस्थित काढता पण आला नाही आणि त्या बाबांनी लगेच हाक मारली बाहेर या बाहेर या म्हणून. तर मी लगेच बाहेर आले आणि पुन्हा मग या साईडने मी असं या ठिकाणी इथून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा. तर या ठिकाणी पूर्ण असे हे ब्राह्मण लोक आहेत, जवळजवळ एका ठिकाणी 10-10, 12-12 ब्राह्मण बसून असे होम हवन करत होते मोठे मोठे. हे खूप छान अशी फुलांची सजावट केलेली होती. याच त्या 2 दीपमाळी आहेत, त्यातली ती पलीकडची दीपमाळ आहे ती आजही हलते. आपण त्यामध्ये गेल्यावर साईडला असं थोडंसं झोक्यासारखं आहे बसायला वरती, आणि वरती गेल्यावर आजही ती दीपमाळ हलते. आणि अशी आख्यायिका आहे की ज्या दिवशी सिमोल्लिंगन होतं, दसरा असतो, त्या दिवशी ह्या दोन्ही दीपमाळी एकमेकीला गळा भेट देतात किंवा भेटत असतात अशी आख्यायिका आहे. तर खूप सत्वाला पावणारी आणि खूप नवसाला पावणारी अशी देवी आहे. तर या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढली होती. तर तुम्ही बघू शकता इथे या ठिकाणी छान असा होम हवन चालू आहे.
तुम्हाला. नको नको डोकं. चित्रगुप्त प्रीत्यर्थे वेदावने विनियोगः ओम पशो वाचमहिमांसो ये चतुर्मानुषे जने तेनावचुरदोद्वरा उपयेत्वा गृणन्तवन्नाय स्वाहा पशो वाचमहिमांसो ये चतुर्मानुषे जने तेनावचुरदोद्वरा उपयेत्वा गृणन्तवन्नाय स्वाहा ओम पशो वाचमहिमांसो ये चतुर्मानुषे जने तेनावचुरदोद्वरा उपयेत्वा गृणन्तवन्नाय स्वाहा पशो वाचमहिमांसो ये चतुर्मानुषे जने तेनावचुरदोद्वरा उपयेत्वा गृणन्तवन्नाय स्वाहा ओम अग्निन्दु तम्मेदते तिरग्निर्गायते अग्निप्रीत्यर्थे वेदावने विनियोगः ओम अग्निन्दु दवरुणी महे होतारं विजवेदतम् अस्य यज्ञस्य सुकृतौ स्वाहा अग्निन्दु दवरुणी महे होतारं विजवेदतम् अस्य यज्ञस्य सुकृतौ स्वाहा. नंतर आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेऊन पुन्हा आम्ही दौंड मार्गे घरी येणार होतो. तर दौंडला आम्ही त्यांच्या मामाच्या घरी गेलो होतो. तर बराच वेळ झालेला होता आम्हाला जाऊन, पण जाताना थोडासा व्हिडिओ शूट केला. आमची जेवणं वगैरे झाली, थोडासा आराम केला. भरपूर ऊन होतं म्हणून म्हटलं आता 5-5:30चा टायमिंग झालेला आहे. तर हे बघा त्यांच्या मामाचं घर असं आहे. खाली ते राहायला आहे, तर वरती त्यांचे रेंटने सगळं दिलेलं आहे. वरती रेंटने लोक राहतात. तर अशा पद्धतीने हे असं घर आहे. छोटासा व्हिडिओ शूट केला मी या ठिकाणी. जास्त मोठा व्हिडिओ नाही शूट केला. आता आम्हाला जायचं होतं, तर मग चला म्हटलं थोडंसं. तर या ठिकाणी त्यांनी छान असे झाडं लावलेली आहेत. तर या ठिकाणी आवळ्याचं झाड आहे. तर मला वाटत होतं की हे शमीचं झाड आहे का काय, तर हे आवळ्याचं झाड आहे. आणि अशा पद्धतीने बघा थोडंसं मोठं झालेलं आहे. कोंडीतच लावलेलं आहे आवळ्याचं झाड. आणि आवळा आपल्याला माहीतच आहे किती औषधी आणि किती त्याचे गुणधर्म किती आहेत आवळ्याचे. तर अशा पद्धतीने छान असं कुंड्यांच्यामध्ये थोडे असे झाडं लावलेली आहेत. आता ती खूप मोठी झालेली आहेत झाडं. तर चला मग आता पुन्हा भेटूया पुढेच असे एका छानशा व्हिडिओमध्ये. तर यानंतर आम्ही निघालेलो आहोत. तर मी तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून घेतलेला आहे. तर बघा 5:30 वाजलेले आहेत, तरी पण किती ऊन लागत आहे. तर मग आम्ही दौंडवरून आता निघालेलो आहोत. आणि मग जाताना एक वाटेमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर लागणार आहे. तर त्या ठिकाणी मंदिरात पण जाणार आहोत दर्शनासाठी. तर तोही व्हिडिओ तुम्हाला येणार आहे पुढे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. तर हा व्हिडिओ खूप लेट झालेला आहे. आता माझी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे 8 दिवस व्हिडिओ आलेच नाहीत. तर चला आता खूप अंधार पडत आलेला आहे. आणि पुन्हा तुम्हाला स्वामी समर्थांच्या मंदिरामध्येच भेटू. तुम्हाला दाखवते समर्थांचं मंदिर.
चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि पुन्हा भेटूया पुढे अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. संध्याकाळचे आता जवळजवळ 6:45 वाजत आलेले आहेत. थोडासा